अफजल खानाच्या छावणीमध्ये यावेळेला काय चालू होतं तर ज्या वेळेला पंताजी गोपीनाथांनी ही सगळी साखर पेरणी केलेली होती, त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं काम जर काय केलं असेल ना, तर त्यांनी अफजल खानाचा ऑलरेडी ओव्हर कॉन्फिडन्स असलेला अजून ओव्हर कॉन्फिडन्स केलेला होता. म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्सच्या वरती ओव्हर कॉन्फिडन्स होता. कारण तुम्ही कर्नाटकातले राजे नेस्तनाबूत केले, तुमच्यामुळे पृथ्वीला शोभा आहे, तुमच्यासारखा योद्धा शोधून सापडणार नाही, तुमच्यामुळे शिवाजी महाराज घाबरलेत, हे इतकं सांगितलेलं होतं की ज्याच्यामुळे ऑलरेडी गर्विष्ठ असलेला अफजल खान अजून हरभऱ्याच्या झाडावर चढला होता. आणि ज्या वेळेला पंताजी गोपीनाथ आले त्यावेळेला महाराजांना हे नक्की झालं की आपल्याला परत एकदा पंताजींना पाठवायला लागणार आहे. त्याचं कारण असं आहे की अफजल खान हा काही सहजासहजी तयार होईल अशी चिन्ह त्यावेळेला दिसत नव्हती. त्यामुळे थोडं ही साखर पेरणी करत राहणं गरजेचं होतं. झालं असं की अफजल खानाच्या फौजेमध्ये काही लोक होती, त्यांनी अफजल खानाला हे सांगायला सुरुवात केली की हे जे शिवाजी म्हणतोय, आता ते परत एकेरीच उल्लेख येतो अर्थात, तर त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका. कारण ज्या अर्थी तो स्वतःचं राज्य सोडून तुमच्याकडे यायला तयार नाहीये, त्या अर्थी त्याच्या मनामध्ये कपट आहे. पंताजी गोपीनाथांनी अफजल खानाला असं सांगितलेलं होतं की महाराजांना हे नक्की माहितीये की तुमच्या मनात त्यांच्याबद्दल कुठलंही कपट नाही. म्हणजे काय केलंय की हा कॉन्फिडन्स वाढवलाय अफजल खानाचा की बघा, मी सगळं सरेंडर करायला तयार आहे आणि मी तितकाच बेसावध आहे. कारण तुमच्या मनामध्ये माझ्याबद्दल काही कपट नाहीच आहे आणि माझ्या मनात तर तुमच्याबद्दल नाहीच आहे. त्यामुळे तुम्ही जावळीला येणं करा. त्यावेळेला तो अफजल खान प्रचंड चिडला आणि त्यांनी सांगितलं की आता जर महाराज इथे येणार नसतील तर ठीक आहे, मीच आता जावळीला येतो आणि तुम्ही वकील होऊन जर मध्यस्थी करताय तर तुम्ही शिवाजी महाराजांच्या वतीने मला ही आडभाग द्या, तुम्ही मला ही शपथ द्या की माझ्या जीवाला काही धोका निर्माण होणार नाही. हे अफजल खान म्हणतोय बरं का. आणि अशी क्रियाशपथ, त्याला अभयाची क्रियाशपथ म्हणतात, ती पंताजी गोपीनाथांनी महाराजांच्या बाजूने अफजल खानाला देऊन टाकलेली होती. कारण महाराजांनी क्लिअरली सांगितलेलं होतं त्याच्या ज्या काही मागण्या आहेत ना त्या तुम्ही मान्य करा, काहीही करा, पण त्याला जावळीत तुम्ही खेचू नका. आणि अफजल खानाने आता जावळीला याची तयारी चालू केली.